दिवाळी आता थोड्या दिवसावर आली आहे, पण माझी अजून दिवाळीची काहीच साफसफाई नाही. तर रोज बोलते की करेल आज, उद्या करेल, आज करेल, उद्या करेल, पण म्हटलं आता आज केलंच पाहिजे, कारण आता 2-3 दिवसच बाकी. तर सकाळी आवरलं सगळं, स्वयंपाक वगैरे केला, यांचा टिफिन दिला. हे पण निघाले सकाळीच 8 वाजता जातात ना रोज. तर मग चिकू उठला, तर मग आज मी उकडलेले अंडे केले होते त्यांच्यासाठी. त्यांनी खाल्लं ते. आणि मग माझे बाकी सगळे कामं आवरले होते. फक्त भांडे घासायचे ठेवले होते, कारण सगळे भांडे घासायचेच होते ना. तर मग मी म्हणते आता विचार करत होते कुठून सुरुवात करेन. तर पहिलं ह्या दोन्ही वादळांना झोपून टाकलं, कारण हे दोघे उठलेले असले ना तर मला काहीच नाही करता येत. त्यांना दोघांना झोपून असं मला पण असं वाटलं आता झोपू काय, पण मला झोपता येणारच नव्हतं, कारण मला खूप कामं होते ना. पण मग रोजच चालू आहे करायचं. तर आज मी करायचंच ठरवलं होतं म्हटलं. त्यामुळं मग बाळांना झोपवलं, फॅन वगैरे लावलं, दरवाजा वगैरे लावून घेतला, कारण भांडे घासताना आवाज वगैरे होईल ना. त्यामुळं सगळं दरवाजा वगैरे लावून घेतला. आणि मी तोपर्यंत मांडणीचे भांडे वगैरे काढले होते. मयुरेश आणि मल्हारचे आजी बाबा त्यांना घेऊन गेले होते ना फिरायला, मंदिराकडे गेले होते घेऊन. तोपर्यंत मी सगळं सामान वगैरे काढलं होतं, सुरुवात केली होती झाडून झटकून घ्यायला. आता भांडे वगैरे घासून घ्यायचे होते. थोडंसं त्यांना झोपवून मी सुरुवातच केली होती भांडे वगैरे घासायला. भांडे घासले होते थोडेसे, तर 1-1.5 तासात मी थोडंसं काम केलं, नाही तर लगेच दोघे पण उठून बसले. तर मग मला तर काय करावं काही सुचतच नव्हतं. मी अगदी रडकुंडी आले होते. म्हटलं आता मी कसं काय करू हे सगळं काम. अगदी पसारा सगळा काढून ठेवला होता. आणि दोघांचं बघा काय चाललं होतं, सगळे भांडे वगैरे त्यांनी अख्खे घरभर करून टाकले. मग मी काय केलं, त्यातले सगळे काचेचे वगैरे किंवा असे जे त्यांना लागतील वगैरे असे भांडे काढून ठेवले. बाकीचे भांडे तसेच ठेवले. तर त्यांना म्हटलं खेळत बसा आता तुम्ही. मग मी पटापट सगळे डब्बे काढले ते घासायला, ते घासून वगैरे घेतले. मध्ये मग नादवेला त्यांना थोडंसं मग हे पण दिलं, डाळिंब पण दिलं होतं खायला. आणि फायनली झालं माझं. कसं केलं माझं मला माहिती, खरंच आई झाल्यावर कळतं कसं मॅनेज करायचं, कसं काय आणि काय. तर बघा आज मला 6-6:30 वाजले सगळं आवरायला. भांडे, किचन वगैरे सगळं वरून घासून वगैरे सगळं